श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. तर माझ्या पहिल्या व्लॉग व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. माझं नाव आहे पूनम. तर मी तुम्हाला आधी माझी ओळख करून देते. तर माझं नाव आहे पूनम लांडकर. मी पाटील आहे आणि माझ्या चॅनलचं नाव आहे पूनम लांडकर व्लॉग. तर हे चॅनल व्लॉगिंगचं आहे आणि म्हणजे काय बोलायचं काही कळत नाही, कारण की पहिलाच व्लॉग व्हिडिओ आहे. त्याच्यामुळे हा जर आजूबाजूचा आवाज येतो त्याच्याकडे लक्ष नका देऊ, कारण की म्हणजे माझ्याजवळ माईक वगैरे नाही आहे ना, आणि पहिलंच चॅनल आहे, पहिलंच म्हणजे व्हिडिओ आहे. तर तुम्हाला हा आजूबाजूचा आवाज येत आहे त्याच्याकडे लक्ष नका देऊ, कारण की समोर रोड आहे. तर रोडावरून गाड्या येणं जाणं त्यांचं चालूच असतं त्याच्यामुळे. तर माझं नाव पूनम आहे. मी सांगितलेच तुम्हाला काय बोलावं तेच कळाना. तर मी बघा पुण्याला राहते आणि माझं शिक्षण हे 12वीपर्यंत झालेलं आहे. मी म्हणजे माझ्या मामाकडे शिकलेली आहे 12वीपर्यंत विदर्भ साईड. त्याच्यानंतर फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतली होती, पण म्हणजे शिकून झालं नाही. परिस्थिती थोडी नाजूक होती, म्हणजे आईवडिलांची परिस्थिती नाजूकच होती. आणि मग मामांनी शिकवलं, पण समोर मग म्हणजे असं लग्न ठरलं आणि मग झालं लगेच. चांगलं मिळालं होतं थोडं. तर मी पुण्याला राहते. पुण्याला म्हणजे मी असं विल्लेज साईड म्हणजे गावात राहते. तर मी कुठे राहते काय राहते हे मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये सांगेल. तर आहेत थोडे प्रॉब्लेम, तर मी सांगेल तुम्हाला नंतर नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर तुम्ही सर्व कसे आहे आधी हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि सर्व स्वतःची काळजी घ्या. तर तुम्ही बघितलंच की मी शेतामध्ये होती आणि मला शेतामध्येच तुमच्याशी बोलायचं होतं. म्हणजे शेतीचे का पण म्हणजे कामं मला माझ्या सासूबाई शिकवत आहे. तर तेच कामं चालू होती. आज नव्हते ते, तर म्हणजे थोडं म्हणजे खुरपायचं होतं. तर मी खुरपले थोडं आणि मग नंतर पाऊस चालू झाला होता, तर मग मी घरी आले. म्हणजे माझे सासरे पण आले होते, तर मला प्रॉब्लेम होत होता बोलण्यामध्ये. स्वामिनीला घेऊन आले होते ते, म्हणजे आमच्या घराच्या मागेच शेत आहे, दुसऱ्यांचं आहे ते, पण करून घेतात आमच्याकडून. तर मग ते आले होते, मग त्यांच्यासमोर पण बोलण्यात प्रॉब्लेमच होत होता. आणि मग स्वामिनी रडत होती, तिला झोपवायचं होतं आणि खाऊ घालायचं होतं. तर सर्वात आधी घरी आले, तिला झोपवलं, म्हणजे खाऊ घातलं आधी मग झोपवलं आणि आत्ता तुमच्याशी बोलते. तर आत्ता वाजले आहे दुपारचे 2 आणि म्हणजे शेतातली पण म्हणजे खुरपायचं बाकीच आहे, पण आता टाईम काढून तुमच्याशी बोलते. तर म्हणजे माझा हा व्लॉगिंगचा चॅनल सुरू करायचा एकच उद्देश आहे की मला माझ्या घरच्यांच्यासाठी, माझ्या नवऱ्यासाठी, माझ्या सासू सासऱ्यांसाठी आणि माझ्या आईवडिलांसाठी, सर्वांसाठीच काहीतरी करायचं आहे. तर मी जेव्हा म्हणजे यूट्यूबवर बघते ना, मी जेव्हा गृहिणी काम करतात तेव्हा त्यांना बघून मला पण असं वाटतं की मी पण माझ्या घरच्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. तर मग हाच उद्देश आहे माझ्या पण मनात. तर प्लीज तुमच्या या पूनम ताईला पण सपोर्ट करा आणि छान छान कमेंटा करा. हेच माझी म्हणजे इच्छा आहे की म्हणजे तुम्ही मला सपोर्ट केलं पाहिजे, मला पण छान छान कमेंटा केल्या पाहिजे. तर तुमच्या सर्वांना जर गावाकडचे व्लॉग आवडत असतील, म्हणजे व्हिडिओ बघायला आवडत असतील, तर आपलं हे गावाकडचं चॅनल आहे. आणि म्हणजे इथं गावाकडे जेवढे काही कार्यक्रम असतात आणि फंक्शन असतात, म्हणजे शेतीचे वगैरे व्हिडिओ मी म्हणजे चांगलंच काही टाकण्याचा प्रयत्न करेल तुमच्यासाठी. आणि जेवढ्या काही मला रेसिपीज येतात छान छान, ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेल. आणि आपला म्हणजे मेन म्हणजे आपला चुलीवर स्वयंपाक असतो, म्हणजे मी पण करते, मला पण येतं आणि माझ्या सासूबाई करतात, तर त्यांची पण मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेल. खूप छान स्वयंपाक करतात ते आणि चुलीवर असतो. आणि मेन म्हणजे चुलीवरचं जेवण किती भारी असतं. तर ज्यांना कोणाला म्हणजे गावाकडचे व्लॉग बघायला आवडत असेल, तर त्यांनी प्लीज आपल्या पूनमताईला सपोर्ट करा आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मी तुम्हाला सांगेलच हळूहळू की म्हणजे माझ्या जीवनामध्ये काय प्रॉब्लेम आहे, कसं आहे, काय आहे, थोडं मी तुम्हाला नक्की सांगेल. तर खूप दिवसापासून चालू होतं व्लॉगिंग म्हणजे करायला, चॅनल सुरू करायचं. तर मग हजबेंड, माझे सासू सासरे, हजबंड खूप चांगले आहेत. ते म्हणत होते मला त्यांचा खूप सपोर्ट आहे, म्हणजे कुठल्याच कामात मला अडथळा नाही देते आणि खूप सपोर्ट पण करतात. तर त्यांच्यासाठीच मला काहीतरी करायचं आहे. तर प्लीज मला सपोर्ट करा मंडळी. आणि तुम्हाला सगळं काही म्हणजे मी शेअर करेल, तुम्हाला माझी म्हणजे काय परिस्थिती आहे सगळं काही शेअर करेल. तर माझी म्हणजे छोटीशी मस्त अशी एक फॅमिली आहे, म्हणजे माझे सासू सासरे, आम्ही दोघं नवरा बायको आणि छोटी म्हणजे मुलगी आहे मला 2 वर्षाची. ते तुम्ही बघितलीच, म्हणजे मागे होती माझ्या. तर तिचं नाव आहे स्वामिनी. तर हळूहळू ते सगळे व्हिडिओमध्ये घेईल मी त्यांना. आता म्हणजे त्यांना नव्हतं यायचं व्हिडिओमध्ये, सासूबाई पण दुसऱ्यांच्या शेतामध्ये गेलेले आहेत कांदे भरायला.
तर मग मी एकटीच होते आणि एकटीच म्हणजे खुरपत होते. तर मग खूप दिवसापासून चाललं होतं यांचं की म्हणजे तू व्हिडिओ बनव. तर मग मला म्हणजे यायला असं लाज वाटत होती मला, म्हणजे काय बोलायचं काही नाही असं. आणि मला म्हणजे एवढं जमत नव्हतं एडिटिंग वगैरे. तर मग ते माझ्या हजबंडनी मला शिकवलं की कसं एडिटिंग करायचा व्लॉग, कसे बनवायचे व्हिडिओ. तर मग मी म्हणजे थोडं थोडं नॉलेज येत आहे मला. तर म्हणून मग आता हा माझा मी पहिलाच व्लॉग बनवलेला आहे आणि तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर जे काही माझ्या म्हणजे जीवनामधलं आहे सुखदुःख ते मी सगळं तुमच्याशी शेअर करेल आणि मस्त गावाकडील आपले मस्त छान छान व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल, जे काही असेल ते. तर आजच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी तुम्ही तुमच्या स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या चॅनलला म्हणजे सपोर्ट करा भरपूर. तर भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि माझ्या बोलण्यात काही चुकत असेल तर प्लीज मला माफ करा, कारण की म्हणजे पहिलाच व्लॉग आहे, काय बोलायचं काय नाही हे मला काही कळत नाही एवढं. तर मग भेटूया लवकरच नेक्स्ट व्लॉगमध्ये. काळजी घ्या सर्वांनी.